पिंपळचौक केपी मार्केट भद्रकाली परिसरातील कपड्यांच्या दुकानात संशयितांनी 2 वेळा जबरदस्तीने कपडे घेतले, तसेच व्यावसायिकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच रोख रकमेची मागणी केली। सोमवारी रात्री संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार अल्तमश इस्माईल शेख यांचे पिंपळ चौकात कपड्यांचे दुकान आहे। रविवारी 16 तारखेला दुपारी 2 वाजेच्या सुमारास सोहेल शेख दुकानात आला आणि सुमारे 7,500 रुपये किमतीचे कपडे घेतले, तसेच पैसे देण्यास नकार दिला। सोहेल शेख हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने तक्रारदाराने यावेळी भीतीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही। मात्र 23 तारखेला पुन्हा सायंकाळच्या सुमारास सोहेल शेख याच्यासह आरिफ मस्तान, अदनान मंसूरी हे दोघे देखील आले आणि पुन्हा दमदाटी करून 16,000चे कपडे जबरदस्तीने घेऊन निघून गेले। या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित व्यापाऱ्याने तक्रार देण्यास विलंब केला। मात्र सोमवारी मित्रांनी धीर दिल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। त्यांच्या तक्रारीवरून 3 संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।